तर आता झिप लाईनवरून एक पर्यटक जात आहे, बघा तुम्ही कसा जात आहे. एक नंबर एक्सपिरियन्स राहणार आहे हा, खूप छान असा एक्सपिरियन्स. तोरणं म्हणून फळ आहे आणि पिकल्यानंतर आहे ना थोडे क्रीमी कलरचे होतात. तुम्हाला इकडे एखादा असेल तर दाखवतो. हे बघा तसं कलरचं एक आहे इथे, जसे पिकल्यावर वरती आहे ते पिकलेले तो तोडत आहे. घेऊन आला आहे मित्र आता झाडावरून तोडून. आणि करवंद आता थोडेफार म्हणजे पिकायला सुरुवात झालेली आहे आणि अजून अर्धे कच्चे पण आहे. आज आपला स्पेशल प्रवास राहणार आहे. धडगावपासून आहे ना आपण तोरणमाळला चाललो आहे आणि स्पेशल क्रिकेट खेळायला, आणि त्यातच आपण व्लॉग देखील शूट करणार आहे. तर बघा, धडगाव ते तोरणमाळ जाण्यासाठी ना आपण शॉर्टकट घेतलेला आहे. मांडवीमधून निगदी फाटा म्हणून लागतो, तर त्या रस्त्याने आपण जात आहे. आणि इथलचं जंगल बघा तुम्ही, आणि हा रस्ता बघा. लेगा पाणीला येऊन गेलेलो आहे धडगावरून. आता आपल्याला तोरणमाळला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि हा जो जातो हा मसावत शहादा रोडला. तर आपण तोरणमाळ जायचं आहे तर लेफ्ट साईडला जाणार आहे. तर इथून असा जंगलातून प्रवास आहे. मस्त छान झाडी आहे, जंगल देखील खूप आहे आणि मस्त सावली असल्यामुळे ऊन जास्त लागत नाही. आणि भर दुपारी आम्ही क्रिकेट खेळायला निघालो आहे. काला पाणी पोहोचून गेलेलो आहे आणि इथे थोडा पॉईंट वगैरे बघून घेऊ म्हणून थांबलो होतो. तर आता निघू आपण डायरेक्ट तोरणमाळला. तर तिकडेच एंट्री करू आता आपण. तोरणमाळला एंट्री केलेली आहे आपण. बघू शकतात आपले सहर्ष स्वागत करत आहे. तोरणमाळाचं गेट लागलेलं आहे आणि इथूनच गार हवा चालू झालेली आहे. स्वागत आहे मित्रांनो अमोलवळी व्लॉग्समध्ये. पुन्हा एकदा एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी. आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या थंड हवेच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. पहिल्या थंड हवेच्या ठिकाणी आपण महाबळेश्वरला व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला, बघा तुम्ही. तर आपण तोरणमाळची सवारी करणार आहे आज. काय काय पॉईंट आहे तोरणमाळमध्ये, काय काय आहे ते बघणार आहे पार्ट 1 मध्ये. आणि पार्ट 2 मध्ये आपण दुसरे तोरणमाळचे पॉईंट कव्हर करणार आहे, तर तो पण बघा. तोरणमाळच्या यशवंत लेक ग्राउंडला, क्रिकेट ग्राउंडला पोहोचलेलो आहे. आणि NS मुंदलवड टीम बघू शकता तुम्ही. खेळायला आलोय आम्ही मुंदलवडवरून धडगाव. आणि असं काय ग्राउंड आहे, पोहोचून गेलेलो आहे आता. आणि आता थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला तोरणमाळाचा नजारा दाखवतो. आपल्याला बाजूलाच यशवंत लेक बघायला मिळतो, बघा तुम्ही. यशवंत तलाव हा बाजूलाच आपल्याला तलाव बघायला मिळतो. आणि इथे त्याच्या बाजूला मस्त थंड हवा चालू आहे आणि बाजूलाच क्रिकेट मॅच चालू होणार आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे जाऊ आणि तोरणमाळाचा नजारा बघू काय काय आहे काय. तर तोरणमाळमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना आपल्याला सरळ जो रस्ता जातो हा गावात जातो आणि लेफ्ट साईडला जो आहे तो हा यशवंत तलावचा मार्गाने जातो. तर हा असा काही आपल्याला यशवंत तलाव बघायला मिळतो, बघू शकतात तुम्ही. भर उन्हाळ्यात देखील इथे 12ही महिने पाणी असतं. तुम्हाला कधीही न आटणारा तलाव बघायचा असेल तर तोरणमाळला येऊन बघा. आणि सध्याला दुपारची वेळ असल्यामुळे इथे सध्या बोटिंग वगैरे बंद आहे आणि संध्याकाळला बोटिंग चालू होणार आहे. पण आता सध्या आपल्याला संध्याकाळी घरी जायचं असल्यामुळे बोटिंग वगैरे करता येणार नाही. नेक्स्ट टाईम आलो तर करूच, पण हा असा तलाव बघायला मिळतो. तर आता आपण जाऊ दुसरीकडे आणि बघू पुढे काय काय आहे अजून. तर तोरणमाळच्या तलावाच्या साईडला असा काही रस्ता आहे सिमेंटचा. इथूनच असं पूर्ण पुढे रस्ता जात असतो. तर इथून आपण जाऊ आता सीताखायच्या रोडला, बघू. सुंदर तलावाच्या वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला असा काय रोड बघायला मिळतो. आजूबाजूला झाडं, पूर्ण मस्त सावली आणि थंडगार वारा, बघू शकतात हा तलाव. आणि असा काय रस्ता. आपण जात आहोत तोरणमाळच्या इंटरनॅशनल शाळेच्या रोडला. तिकडे आपला मित्र तोरणाच्या झाडावर चढला आहे, बोलला, आणि तो तोरणे तोडायला बोलवत आहे. तर आपण तिकडे जात आहोत, नंतर मग सीताखायच्या पॉईंटला जाणार आहोत. तर सध्याला आपण इंटरनॅशनल शाळा जी आहे तोरणमाळची तिकडे जात आहोत. आणि तिथेच तो आहे तोरणे म्हणून फळ आहे झाडावर, ते तोडायला जात आहे. ही पूर्ण इंटरनॅशनल शाळा आहे तोरणमाळची, गव्हर्मेंट. आणि असं काय आपल्याला बघायला मिळते शाळा. खूप मोठा कॅम्पस आहे, आपल्याला मध्ये जाता येणार नाही, बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मी. भरपूर मोठा कॅम्पस आहे हा. ते बघा, आपण जात आहे मित्राजवळ. तिकडे काय तोरणे करवंदे काय तोडतो येतो बघणार आहे असं जंगलामध्ये. खाली उतरते इंटरनॅशनल शाळेजवळून, बघा तुम्ही. असं काय आम्ही इकडे आलेलो आहे, शोधत आहे.
इकडेच कुठेतरी चढलेला आहे तो झाडावर. हे असं काय करवंदाचे झाडं असतात आणि अजून करवंद लागायला सुरुवात आहे. आता बघू शकतात तुम्ही करवंद आता थोडेफार म्हणजे पिकायला सुरुवात झालेली आहे आणि अजून अर्धे कच्चे पण आहे. पण आता जास्तीत जास्त म्हणजे 8 ते 10 दिवस जर तुम्हाला करवंद खायचे असेल ना मन भरून पोट भरून आणि तर तोरणमाळला या आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये तोरणमाळला भरपूर सारे करवंद खायला मिळतील आपल्याला. बघा तुम्ही खूप मस्त आहे, गोड काळी मैना. पोहोचून गेलेलो आहे मित्राजवळ आणि तो आता काय तोडत आहे, तोरणे ना, तोरणे म्हणून एक फळ आहे झाडावरती. मला दाखवतो मी तो कोणत्या पद्धतीने चढलेला आहे झाडावर. आणि अशा पद्धतीने वरती झाडावरती चढून ते तोरणे फळ तोडत आहे. मला दाखवतो मी कसे असतात ते. हां, तुम्हाला इथे थोडेफार कच्चे आहेत झाडावरती. हे काय तोरणं म्हणून फळं आहे आणि पिकल्यानंतर आहे ना हे थोडे क्रीमी कलरचे होतात. तुम्हाला इकडे एखादा असेल तर दाखवतो. हे बघा, हे असं कलरचं एक आहे इथे. हे असे पिकल्यावर वरती आहे ते पिकलेले तो तोडत आहे. ह्या पद्धतीने तोरणे आपल्याला मिळाले थोडक्यात, कारण आता संपायचा वेळ आलेला आहे ना यांचा. आता करवंदाचं सीझन आहे, आता करवंदाचं सीझन आहे आता, त्यामुळे आपल्याला थोडेफार तोरणे पण बघायला मिळालेले. आपल्यासाठी तोडत आहे. घेऊन आला आहे मित्र आता झाडावरून तोडून आणि अशा पद्धतीने आपल्याला दिले तोडून मस्तपैकी. तुम्ही कधी हे तोरणं फळ खाल्ले का कमेंटमध्ये सांगा. खूप छान खायला गोड असतात, पिठाळ असे लागतात मस्त. तुम्ही खाल्ले असतील, तुमच्याकडे भेटत असेल किंवा ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या साईडला तर ह्याला तोरणेच म्हणतात. खायला खूप छान आहे, गोड. तर मित्र भेटलेला आहे, मी कधी ओळखत असाल तर सांगा. सुरमल तोरणमाळचा माझा जिगरी दोस्त आहे. नेहमी तो आला का मला करवंद जांभळं प्रत्येक सीझनला पाठवत असतो तो. ह्यावेळेस मी आलो आणि त्यांनी लगेच तोडून दिले मला. असं काय तोरणं फळ खायला मिळाले आपल्याला. तुम्ही कधी खाल्ले असेल तर सांगा मला. पूर्ण तोरणमाळच्या जंगलामध्ये ना तुम्हाला करवंदाचे झाडं भरपूर बघायला मिळतील आणि धामणे, जांभूळ आणि तोरणे हे देखील खूप आहेत इथे. पूर्ण म्हणजे इथे पसरलेले आहेत आजूबाजूला. तोरणमाळमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण आता सीझन आहे खाण्याचा, रानमेवाचा. तर कोणाला खायचं असेल तर 8-10 दिवसात तुम्ही तोरणमाळला व्हिजिट करा पुढच्या. आता तोरणे आणि करवंद वगैरे थोडे खाल्ले आणि थोडे घेऊनही घेतले आणि आता आपण जात आहोत डायरेक्ट सीताखाय पॉईंटला. फेमस पॉईंट आहे तोरणमाळचा सीताखाय म्हणून, तर आपण तिकडे जात आहोत. तर तोरणमाळच्या सीताखाय पॉईंटला पोहोचून गेलेलो आहे आणि धबधबा आता सध्या कोरडा आहे, तुम्हाला दाखवतो. अशी काय एंट्री आहे आपल्याला, अशी एंट्री बघायला मिळते. वन विभाग नंदुरबार आणि इथे बोर्ड आहे बघा, सीताखाय पॉईंट आणि झिप लाईन टॉवर. नवीन झिप लाईन पण चालू केलेली इथे सीताखाय पॉईंटला. आपण आता बघू धबधबा चालू इकडे, वॉटरफॉल. तोरणमाळचा बंद आहे कारण पाणी नाही. आता 4-5 दिवसापूर्वी तोरणमाळमध्ये भरपूर सारा पाऊस झाला होता. बघू शकतात तुम्ही. तोरणमाळचा वॉटरफॉल जो आहे तो इथूनच सुरुवात होती आणि इथे असा एवढा खोल असा असा पूर्ण वॉटरफॉल पडतो. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण बघायला मिळतं इथे आपल्याला. ही सीताखाय आहे, सीताखाय पॉईंट तोरणमाळ. बघू शकतात तुम्ही किती खोल आहे, हजारो फूट खोल दरी आहे. सीताखाय पॉईंटलाच इको पॉईंट ही आहे आणि इथून जर तुम्ही आवाज दिला तर तो रिटर्न येतो, म्हणजे इको होतो तो आवाज. त्या पद्धतीने आपल्याला इकडे पॉईंट भरपूर सीताखायला देखील बघायला मिळतात. भरपूर साऱ्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटक नेहमी येत असतात. पण जे कोणी आपल्या
नंदुरबार जिल्ह्याच्या बाहेरचे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी हे नवीन असेल बघण्यासाठी, कारण हे महाराष्ट्रातले दुसरे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाळ आहे. पद्धतीने इथेही भरपूर आता सोय झालेली आहे, अजून डेव्हलपमेंट चालूच आहे. ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, ही झिप लाईन आहे आणि ही झिप लाईन सीताखाय पॉईंटवरून अशी वरून ह्या बाजूनी तुम्हाला दिसत असेल समोर टावर आहे, ही इकडून तिथपर्यंत अशी ही जाती झिप लाईन. आणि तिथून एक पॉईंट तुम्हाला दिसत असेल त्या साईडला पण हा एक पॉईंट आहे त्या बाजूनी बघण्यासाठी सीताखायचा. तर असं काय सीताखायचा पॉईंट आहे. तर सध्याला आहे ना ऊन जास्त असल्यामुळे आम्ही दुपारच्या वेळेला आलेलो आहे आणि इथे झिप लाईनला किंवा पॉईंटला जास्त रहदारी किंवा गर्दी न बघायला मिळत. इथे सकाळी आणि संध्याकाळी भरपूर सारे आज इथे टुरिस्ट लोक असतील असं वाटलं होतं, पण आज काय कोणी टुरिस्ट नाही. इथे पावसाळ्यामध्ये भरपूर गर्दी बघायला मिळते आपल्याला. किती खोल दरी असेल विचार करा तुम्ही. सीताखाय पॉईंटवरून हा असा काय आपल्याला नजारा बघायला मिळतो. आणि तुम्हाला मी एक एवढ्या उन्हामध्ये तिथून थोडं थोडं आहे ना पाण्याचा झरा येत आहे बघा तुम्ही, पाणी येत आहे. तुम्हाला ब्लॅक सारखं दिसत असेल ना थोडं थोडं हे, तर हे पाणी येत आहे तिथून. विचार करा तुम्ही, एवढ्या उन्हामध्ये देखील झरे फुटलेले. इकडे हे असं बटरफ्लाय त्याचे पंख ठेवलेले फोटोशूट वगैरे करण्यासाठी, आणि असं काय हे पूर्ण असं बघायला मिळतं आपल्याला. अजून आपण दुसऱ्या साईडला आलो आहे सीताखायमध्येच, आणि इथून पण तुम्हाला आता नजारा दाखवतो बघा तुम्ही. हे पूर्ण सातपुडा पर्वतरांगा आहेत आणि ह्या पद्धतीने आपल्याला सीताखाय पॉईंटवरून हा असा काय व्ह्यू बघायला मिळतो. हे असं पूर्ण हा सीताखाय पॉईंट आहे. आता कोणीतरी वरती जात आहे झिप लाईनला, बघू आता कोणी जात असेल तर त्यांचा शूट करू आपण. आम्ही ना क्रिकेट खेळायला आलो होतो, पण म्हटलं थोडक्यात तोरणमाळला आलेच आहे आणि महाराष्ट्राचे दुसरे थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर इथे एक ब्लॉग झालाच पाहिजे. आणि इथला ब्लॉगही झालेला नव्हता माझा, त्यामुळे इथे ब्लॉग शूट करून घेऊ म्हणून आशिषला घेऊन आलो सोबत आणि ब्लॉग शूट करू म्हटलं. तोपर्यंत क्रिकेट चालू आहे आणि आम्ही इथे ब्लॉग शूट करत फिरते. तर इकडे आहे ना झिप लाईनची थोडी माहिती आहे दिलेली आहे. ट्विन झिप लाईन आहे आणि जवळपास 3770 फूट ही समुद्राच्या लेवलपासनं उंची असते ती आहे आणि 300 मीटर लांबी आहे याची, ह्या झिप लाईनची. बघू शकता तुम्ही, ही डबल झिप लाईन आहे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, झिप लाईनला बसणार होतो पण मला भीती वाटते म्हणून. असं तर सेफ्टी वगैरे भरपूर आहे इथे, बेल्ट एक्स्ट्राचे वगैरे सर्व व्यवस्थित आहे इथे. भरपूर सारे लोक बसत असतात आणि ऊन असल्यामुळे दुसरे कोणी बसत नाही आणि एवढी गर्दी नसल्यामुळे. मी एकटाच होतो आणि बसायला मला भीती वाटते म्हणून. तुम्ही आले तर नक्की ट्राय करा, मस्त आहे इथून एक्सपिरियन्स. पावसाळ्यामध्ये येईल तेव्हा नक्की बसेल. आता तुम्हाला दाखवतो मी, एक पर्यटक आलेला आहे, तो झिप लाईनला बसत आहे. कशा पद्धतीने इथून झिप लाईन त्या साईडला जाती ते बघू आपण. आता एक पर्यटक जो आहे तो झिप लाईनने जात आहे, बघू आपण ही नेक्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेऊ. पण दुसरे पर्यटक जात आहे त्यांचा आपण आनंद लुटू बघूनच. तर आता झिप लाईनवरून एक पर्यटक जात आहे, बघा तुम्ही कसा जात आहे. एक नंबर एक्सपिरियन्स राहणार आहे हा, खूप छान असा एक्सपिरियन्स. बघू शकतात आपणही कधीतरी ट्राय करू. मस्त बघू शकतात तुम्ही पर्यटक कसा गेलेला आहे इकडून त्या साईडला. त्या पद्धतीने असं झिप लाईन आहे तोरणमाळची, खूप छान. तुम्ही नक्की विजिट करा तोरणमाळला आणि झिप लाईनचा आनंद लुटा. मस्त पोहोचून गेलेला आहे तो आणि सुखरूपपणे झिप लाईन. तर ह्या पद्धतीने तोरणमाळची झिप लाईन आहे. तर जसं की तुम्ही बघितलं एक पर्यटक कसा झिप लाईनने गेला. मला भीती वाटते म्हणून मी नाही गेला. बाकी सेफ्टी वगैरे सगळे आहे इथे, गाडी करतात ते व्यवस्थित त्यांचे लोक झिप लाईनचे, आणि व्यवस्थितपणे इथून झिप लाईनने जाता येतं आपल्याला ह्या बाजूवरून त्या पारला. तर एक सोबत 2 जणांनाही जाता येतं. इथे टू लाईन आहे झिप लाईनला. तर आपल्याला जर 2 जण असेल तर सोबत देखील जाऊ शकतो. ह्या पद्धतीने इथील तोरणमाळची झिप लाईन आहे. तर आता आपण इकडून निघू, क्रिकेट ग्राउंडला जाऊ आणि आपल्या टीमचे काय झालं बघू आता, जिंकले का नाही जिंकले. आणि दुसरे जे पॉईंट आहे ना आपण ते दुसऱ्या पार्टमध्ये कवर करणार आहे.
तर आता सध्या आपण क्रिकेटचं बघून घेऊ आणि नंतर मग दुसऱ्या पार्टमध्ये बघू. मॅच चालूच आहे वाटतं अजून. आता जिंकण्यातच आहे. पहिला राऊंड जिंकले आणि दुसरा चालू आहे आता. तर दुसराही जिंकण्यातच आहे आणि टीम खुश दिसत आहे. एवढ्या ग्रामीण भागामध्ये आहे ना तोरणमाळावरती चढून म्हणजे एवढ्या लांबून लांबून इथे क्रिकेट खेळायला येतात बघा तुम्ही. जिंकून गेलेले आणि जिंकून चर्चा करत आहे दुसऱ्या राऊंडची, बघू शकतात तुम्ही. आणि सर्व आता जिंकण्याच्या खुशीमध्ये कोल्ड्रिंक्स पित आहे, मस्तपैकी थंड घेत आहे उन्हामध्ये बसून. कारण ऊन लागत नाही इकडे, थंड हवा चालू आहे. कारण बाजूलाच तलाव असल्यामुळे डायरेक्ट वारा एकदम फिल्टर होऊन येतं आहे थंड AC सारखा. तर हा व्लॉग इथेच संपू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका. धन्यवाद.